महाराष्ट्राच्या विधानसभेचं तब्बल 23 दिवसांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सूप आज वाजलं। लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळाले नाहीत, त्यामुळे त्या खट्टू झाल्यात। कर्जमाफी मिळाली नाही म्हणून शेतकरी नाराज झालेत। आनंदाचा शिधा गायब झाला म्हणून गोरगरीब हिरमुसलाय, तर तीर्थदर्शन दूर राहिलं म्हणून ज्येष्ठ नागरिक वैतागलेत। आणि या सगळ्यामध्ये आणखी एक भर पडली आहे भास्कर जाधवांची। राज्यातल्या सगळ्या बहिणी आणि शेतकऱ्यांप्रमाणे भास्कर जाधव सुद्धा नाराज आहेत। पण जाधवांची नाराजी फक्त सरकारवर नाहीये, ते विरोधी पक्षातल्या आपल्या सहकाऱ्यांवरही नाराज आहेत। कारण अधिवेशनामागून अधिवेशन सरतायत, पण जाधवांना हवं असलेलं विरोधी पक्षनेतेपद काही त्यांना मिळत नाहीये। नवं सरकार सत्तेत येऊन झाले जवळपास 100 दिवस। हिवाळी अधिवेशन झालं 8 दिवस। अर्थसंकल्पीय अधिवेशनही झालं 21 दिवस। तरीही राज्याला विरोधी पक्षनेता मिळेना आणि तीच खदखद आमदार भास्कर जाधव यांच्या मुखातून बाहेर पडली। त्याच वेळेला उपसभापती पदाची निवड करताय, त्याच वेळेला जर विधानसभेचा जर विरोधी पक्षनेता जर तुम्ही निवड केली असती तर तुमच्या ह्याला कामकाजाला 4 चांद लागले असते की तुम्ही लोकशाहीचा सन्मान करताय, तुम्ही लोकशाहीची सभ्यता राखताय, तुम्ही लोकशाहीचा बहुमान करताय आणि तुम्ही लोकशाहीमध्ये सत्तेबरोबर विरोधी पक्षाच्या सुद्धा बरोबर घेऊन चालताय। हे तुमच्या नावावर झाला असतं रेकॉर्ड। दादा, मी नम्रपणे तुम्हाला या ठिकाणी सांगतो, कदाचित जर तुम्हाला माझ्या नावाची अडचण असेल, माझ्या नावाची अडचण असेल, आज खुलेआमपणे या महाराष्ट्राच्या समोर मी या विधानसभेमध्ये सांगतो, मला भावनेच्या आधी जाऊन बोलत नाही, पण लोकशाहीचं संवर्धन म्हणून माझ्या नावाची अडचण असेल, मी माझं पत्र आत्ता मागे घेतो, माझं पत्र आत्ता मागे घेतो। तुम्हाला माझ्या पक्षप्रमुखांकडून, आमच्या महाविकास आघाडीकडून दुसरं कोणाचं पत्र पाहिजे तर देतो। भास्कर जाधव नको म्हणजे विरोधी पक्ष नको अशी दाबा धारणा ठेवू नका। भास्कर जाधवांच्या या भळभळत्या जखमेवर आज तेव्हा आणखी मीठ चोळलं गेलं जेव्हा राष्ट्रवादी आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली। पण त्यानंतर झालेल्या मिश्किल चर्चेनंतर तर हे अधिवेशनही विरोधी पक्षनेत्याच्या निवडी विनाच संपणार हे स्पष्ट झालं। अण्णा बनसोडे यांच्या अभिनंदनाचं भाषण झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधान परिषदेत जाण्यासाठी निघाले। त्याच वेळी विरोधी बाकावर बसलेले काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी शेजारच्या खुर्चीचं काय असा प्रश्न उपस्थित केला। त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे माझ्याकडे बघून बोला असं पटोले यांना सांगितलं। मात्र त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी मिश्किलपणे उत्तर दिलं। ते उत्तर असं होतं की त्यांना जरा काही काळ मोकळं बसू द्या, ज्या दिवशी विधानसभा अध्यक्ष शेजारच्या खुर्चीचा निर्णय घेतील आम्हाला मान्य असेल। मात्र यावर पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांनी प्रश्न उपस्थित केला की अध्यक्षांनी घाईत निर्णय घ्यायचा का? बाजूच्या खुर्चीचं ना ते मला विचारा, त्याने मी सांगतो त्यांना काय काही काळ मोकळं बसू देऊया। बाजूच्या खुर्चीचा निर्णय ज्या दिवशी अध्यक्ष घेतील आम्हाला मान्य। चला, वरच्या समोर जातो, घाईत घेऊ का निर्णय? पण मूळ मुद्दा असा की इतक्या दिवसांनंतरही राज्याला विरोधी पक्षनेता मिळण्यामध्ये अडचण काय? राजकीय विश्लेषकांच्या मते उद्धव ठाकरेंनी आमदार भास्कर जाधवांची विरोधी पक्षनेतेपदासाठी शिफारस केली होती, पण भास्कर जाधवांच्या नावाला महायुती सरकारमधून विरोध असल्याचं सांगण्यात येतं। तालिका अध्यक्ष असताना भास्कर जाधवांनी भाजप आमदारांना निलंबित केलं होतं। एकनाथ शिंदे यांच्यावर भास्कर जाधवांनी टोकाची टीका केली होती। आक्रमक भास्कर जाधव महायुतीला डोईजड होण्याची भीती आहे। महायुतीचे नेते भास्कर जाधव यांना जाहीर विरोध करत नाहीत, मात्र भास्कर जाधव यांच्या नावाला काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचाच विरोध असल्याचा दावा भाजप नेत्यांचा आहे। विधिमंडळ कार्यालयानं संख्याबळाच्या आधारे विरोधी पक्षनेतेपद ठरत नसल्याचा निर्वाळा दिला होता, पण राज्य सरकारनं केंद्राच्या 2006च्या कायद्याचा हवाला देत संख्याबळाच्या आधारे विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद मिळणार नाही असे संकेत दिले होते। महाराष्ट्रामध्ये विधानसभेत विरोधी पक्षनेता नाही ही स्वातंत्र्याची एक प्रकारे गळचिपी आहे ना, त्याच्यावरती कोणी बोलते का?
की महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षनेत्याची नेमणूक का केली जात नाही, हे जर आपण सांगितलं असतं तर बरं झालं असतं. मुख्यमंत्र्यांनी काल जयकुमार गोरे यांची भलावण केली. पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना कोणता छंद काय व्यसन जडलेलं आहे की अपराधी आणि गुन्हेगार मंत्र्यांचा आणि सहकार्यांना पाठीशी घालायचं. मला गंमत वाटते राज्याच्या मुख्यमंत्र्यांची. कोणत्याही चोराला ते पाठीशी घालतात आणि त्याची भलामण करतात आणि विधानसभेमध्ये तद्दन खोटी माहिती देतात. त्यांच्याकडे मुद्देच नव्हते ना, कशावर बोलतील. एक तर मेजॉरिटी नाही, मी पहिले सांगितलं होतं विरोधी पक्ष नेमला जाणार नाही, आजपर्यंत ते सत्य झालं. आजही विरोधी पक्षनेता नेमला गेला नाही. आणि मग आपसामध्ये कशी दुफळी आहे ती आपल्या सर्वांना पाहता आली. म्हणून आता विरोधी पक्षाव्यतिरिक्त किंवा त्यांच्या विना आंदोलन म्हणण्यापेक्षा अधिवेशन चालवणं आता आम्हाला करावं लागणार आहे. आधीच रोडावलेली विरोधकांची संख्या, त्या 3 पक्षात विभागलेले विरोधक आणि 3 पक्षांचे 3 मतप्रवाह, त्यामुळे विरोधी पक्ष नेत्याच्या निवडीवर एकमत काही होईना. काही दिवसांपूर्वीच भास्कर जाधवांनी शिवसेनेवरची राख झटकली पाहिजे असं विधान करून शिवसेनेत मरगळ आल्याचा दावा केला होता. म्हणजे पक्ष असो वा सभागृह, जाधवांच्या पदरी निराशाच कायम आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.